आज आलो होतो आपण पनवेल जवळ येथील खाडा म्हणून आहे तिथे आलो होतो. तर दादांचं इथे कॅफे आहे, वंडर्स कॅफे म्हणून. मग एकंदरीत जर बघायला गेलं तर हे कॅफे चालू करून जवळपास 3 वर्ष झालेत. पहिले 1.5 वर्ष ओनर वेगळे होते आणि दादांनी आता 1.5 वर्षापूर्वी कॅफे घेतलं. पण मागच्या 1.5 वर्षात जर बघितला तर सेल हा कंटिन्युअसली महिन्याचा जो होता तो असा फिक्स होता. मग जेणेकरून की बाबा त्यांचे फक्त कॉस्ट निघत होते किंवा दर महिन्याला 10-20 हजार रुपये खिशातनं जात होते. मग यांना कुठेही मागच्या 1.5 वर्षात प्रॉफिटच झालेला नव्हता. मग हा प्रॉफिट कसा वाढला पाहिजे किंवा सेल्स कसा वाढला पाहिजे, कारण वारंवार त्याच 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 गोष्टी 1.5 वर्ष झाले ते रिपीट करत होत्या. त्यामुळे सेल्स कुठेही ग्रोथच होत नव्हता. मग जेणेकरून आपण त्यांना गेल्यानंतर 5-6 टेक्निक काढून दिल्या की जेणेकरून त्यांचा सेल्स जो आहे तो अजून एक 4 ते 5 लाखांनी वाढला जाईल आणि मग त्याच्यातून त्यांना चांगलं इन्कम जनरेट करता येईल आणि त्यांना सर्व्हाइव्ह व्हायला मदत होईल किंवा प्रॉफिटेबल कॅफे करता येईल त्यांना. मग त्यांचे जे छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्याच्यावरती आपण त्यांचे सोल्युशन सगळे काढून दिले. त्यांचं जे मेन्यू कार्ड होतं ते आपण सगळं चेक केलं. त्याचे प्राइसिंग कसे आहेत, त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे काय नाही, मेन्यूमध्ये काय चेंजेस करायचे, काय काय नवीन नवीन प्रोडक्ट ऍड करायचे, स्विगी झोमॅटो सोबत कसं डील करायचंय, त्याच्यावरती आपण कसा सेल अजून चांगला बूस्ट करू शकतो, या सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये चर्चा केली. डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे आपल्याला करता येईल, त्याच्यात व्हिडिओमध्ये काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही त्यांना वे काढून दिले आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.